तर मित्रांनो, डिप्लोमाची फायनल मेरिट लिस्ट लागली आहे आणि मेरिट लिस्ट लागल्यानंतर सगळ्या मुलांचा एकच प्रश्न आहे की आता आपण जे कोणता कॅपचा ऑप्शन फॉर्म आहे तो कॅपचा ऑप्शन फॉर्म आपण कसं भरणार आहोत. त्यासाठी मी तुम्हाला आज डेमोमध्ये सांगणार आहे की तुम्हाला काय काय प्रोसिजर वापरायचे, कसे कसे स्टेप बाय स्टेप प्रोसिजर असतील, त्यानुसार तुम्ही ते फॉर्म भरू शकता. पण त्याच्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही सर्वांनी काही गोष्टी अगोदर नोट डाऊन करून ठेवा. जसे काय तुम्हाला जे जे इन्स्टिट्यूट पाहिजे त्या इन्स्टिट्यूटची यादी करून ठेवा. त्यानंतर तुम्ही ते इन्स्टिट्यूट जे आहेत ते इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंट आहेत, प्रायव्हेट आहेत, गव्हर्नमेंट एडेड आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्ही अगोदर नोट डाऊन करून ठेवा. काय होतं, नंतर तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरायला बसता त्यावेळेस तुम्हाला हे समजत नाही की ते कोणता इन्स्टिट्यूट आहे, गव्हर्नमेंट आहे, प्रायव्हेट आहे, काय आहे. त्यामुळे तुम्हाला तो नंतर प्रॉब्लेम येईल. त्याच्यासाठी तुम्ही आत्ता जे असणार आहे ती व्यवस्थित लिस्ट बनवून ठेवा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक दोन गोष्टी अशा सांगणार आहे की ज्या वेळेस तुम्ही जर तो ऑप्शन भरला आणि तो जर फ्रीज झाला किंवा तो जर ऑप्शन सिलेक्ट झाला तर तुम्हाला त्यानंतर पुढे राऊंडमध्ये राहता येणार नाही. त्यामुळे तो ऑप्शन काय आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगणार आहे. थोडा व्हिडिओ मोठा असेल बट शेवटपर्यंत बघा, तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या मित्रासोबत नक्की शेअर करा. चला मग सुरू करूया. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही सर्च कराल तर तुमच्याकडे जी वेबसाईट आहे ती म्हणजे पॉली 2026. तर ती ज्यावेळेस तुम्ही ओपन कराल तर त्यावेळेस तुम्हाला हा युजर इंटरफेस दिसेल आणि या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्हाला हा युजरचा एक लॉग इन दिसणार आहे, राईट. आता याच्यानंतर तुम्हाला काय प्रोसिजर करायचं आहे ते मी तुम्हाला सांगतोय बघा. ज्यावेळेस तुम्हाला हा युजर इंटरफेस दिसेल त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये लॉग इन करायचं आहे. येस, लॉग इन करते वेळी तुमचा जो पासवर्ड आय डी असेल तो आय डी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तो आय डी अगोदर तुम्ही एंटर करा. त्यानंतर तुम्हाला जो पासवर्ड असेल तो पासवर्ड तुम्ही एंटर करा आणि त्याच्यानंतर जो कोणता तुमचा जो कोड आहे म्हणजे तुम्हाला जो कॅप्चा असेल किंवा जे कोणतं फक्त व्हेरिफिकेशन असेल तर तुम्ही ते एंटर करा अँड देन क्लिक ऑन द लॉग इन. लॉग इन वरती क्लिक करा. लॉग इन वरती क्लिक झाल्यानंतर जर पाहिलं तर तुम्हाला एक नवीन पुढचा युजर इंटरफेस दिसणार आहे. तो म्हणजे असा युजर इंटरफेस असेल तो, राईट. या युजर इंटरफेसमध्ये हा तुमचा अगोदरचा ऍप्लिकेशन फॉर्म असणार आहे. तो अगोदरची तुमचा जो फॉर्म भरला त्याची रिसिट असेल. त्याच्यानंतर तुम्हाला हा दिसेल की ऍप्लिकेशन कन्फर्म बाय द FC, म्हणजे जो तुमचा अगोदरची जी प्रोसेस आहे ती झालेली आहे पूर्ण. याच्यानंतर तुम्हाला या साईडला इथं जे असणार आहे ना, इथं तुम्हाला एक कॅप फिल कॅप राऊंड 1 ऑप्शन फॉर्म दिसणार आहे. यावरती तुम्ही क्लिक करा. ज्यावेळेस तुम्ही याच्यावरती क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला असा युजर इंटरफेस उघडणार आहे. याच्यामध्ये जर पाहिला तर तुम्हाला जे कोणते सिलेक्शन करायचे आहेत तर ते सिलेक्शन तुम्ही गव्हर्नमेंट एडेड, अनएडेड, युनिव्हर्सिटी, त्याच्यानंतर ऑटोनॉमस, नॉन ऑटोनॉमस, मायनॉरिटी आहे, नॉन मायनॉरिटी आहे. त्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट वाईज करता येतं किंवा रिजन वाईज करता येतं. जर तुम्हाला सगळेच करायचे असतील तर तुम्ही सगळेच त्याला सिलेक्ट ऑल करा, त्यानुसार तुम्हाला करता येईल. त्यानंतर हा सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे TFWS. TFWS साठी तुम्ही TFWS मध्ये फॉर्म भरणार आहात का किंवा नाही. जर असेल तर यस करा, नसेल तर तुम्ही नो वरती क्लिक करा. आता हा TFWS काय आहे, याचा यूज काय होतो याबाबत मी एक सुंदर असा व्हिडिओ बनवलेला आहे. सर्वांनी तो व्हिडिओ एकदा बघून घ्या. त्यामुळे तुमच्या सगळ्या कन्सेप्ट या क्लिअर होतील की TFWS तुम्हाला घेतलं पाहिजे, तुम्ही एलिजिबल आहात का, आणि घेतल्यानंतर तुमची फीस किती रुपयापर्यंत वाचू शकते आणि कोणते कोणते तुम्हाला फीस भराव्या लागतात, कोणत्या भराव्या लागणार नाही, त्या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे तो व्हिडिओ सगळ्यांनी अगोदर नक्की बघा, राईट. त्याच्यानंतर जर इथं पाहिलं तर तो आहे, इथं ऑप्शन आहे तो मराठी इंग्लिश, म्हणजे तुम्ही जो कोणता फॉर्म भरणार आहे त्याच्यामधले जे इन्स्ट्रक्शन्स असतील ते तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये जर पाहिजे असेल तर याच्यावरती क्लिक करा. जर मराठी पाहिजे असेल तर तुम्ही फक्त याच्या मराठीवरती करा, इंग्लिश पाहिजे असेल तर ते डिपेंड आहे तुम्हाला जसं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचा जो ऑप्शन आहे तो म्हणजे तुम्हाला जो फिल्टर आहे तो कोर्स वाईज पाहिजे की इन्स्टिट्यूट वाईज. आता कोर्स वाईज याचा अर्थ काय होतो, जर समजा तुम्ही कॉम्प्युटर ब्रांच बघताय किंवा सिव्हिल बघताय किंवा मेकॅनिकल असेल, AIDS असेल, जे कोणती जर ब्रांच असेल ते असतात कोर्सेस. आणि जर तुम्ही इन्स्टिट्यूट पाहत असाल, समजा एक गव्हर्नमेंट कॉलेज बघताय, गव्हर्नमेंट कॉलेज पुणे असेल किंवा गव्हर्नमेंट कॉलेज छत्रपती संभाजीनगर असेल, गव्हर्नमेंट कॉलेज लातूर असेल, तर या जर बघत असाल तर तुम्ही हा इन्स्टिट्यूटवरती क्लिक करा आणि त्याच्यानंतर जो असेल तो पुढे आपण प्रोसेस करूया. पण त्याच्या अगोदर ते सगळ्यांना एक महत्त्वाचं म्हणजे काय की जे तुम्हाला हे चेक केलं पाहिजे की ते जे इन्स्टिट्यूट आहे ते गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंट एडेड आहे, अनएडेड आहे का युनिव्हर्सिटी आहे. यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देतोय. सगळ्यांनी त्या लिंकमध्ये जा आणि त्या लिंकवरती तुम्हाला जे जे क्लासिफिकेशन्स आहेत किंवा जे जे रिक्वायरमेंट आहेत त्यामध्ये टाका आणि त्यानंतर तुम्ही ते चेक करू शकता की ते इन्स्टिट्यूट कोणतं गव्हर्नमेंट आहे की काय आहे. मी तुम्हाला हे लाईव्ह दाखवत आहे, पण याची लिंक जी आहे ती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. सोबतच आपल्या टेलिग्रामची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तो ग्रुप जॉईन करा. तर बघा, त्यासाठी जी लिंक मी कॉपी करतोय आणि इथं पेस्ट करतोय. तुम्हाला या व्हिडिओमध्ये हे दाखवण्याचं एकच कारण आहे, कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना
हे वाटतं की त्याने जे इन्स्टिट्यूट सिलेक्ट केले ते गव्हर्नमेंट आहे, प्रायव्हेट आहे, त्यांना समजत नाही. त्यामुळं हे ऑफिशियल वेबसाईट आहे, डायरेक्टर ऑफ म्हणजे डीटीची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते सर्च करता येईल की कोणतं कोणतं कॉलेजेस आहेत. तुम्ही सिंपल जी लिंक दिली आहे ती फक्त कॉपी आणि पेस्ट करा, तुम्हाला करता येईल. बघा, स्टार्टिंगला या ठिकाणी प्रोग्रामचा ऑप्शन दिला आहे, तर या ठिकाणी वेगवेगळे प्रोग्राम आहेत. त्यामधल्यापैकी फक्त आपल्याला हा सिलेक्ट करायचा आहे, पोस्ट SSC डिप्लोमा इन इंजिनिअरिंग, याला सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुम्हाला कोर्स, आता याच्यामध्ये खूप सारे कोर्सेस आहेत, तुमच्या ब्रांच वाईज तुम्ही सिलेक्ट करू शकता. मी सपोज करा एक्झाम्पलसाठी सिव्हिल घेतोय, सिव्हिल इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर तुम्हाला युनिव्हर्सिटी बोर्ड कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये पाहिजे काय आहे, नॉर्मली तुम्ही ऑल केलात तर ते सगळे देतात, नसेल तर तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं तर MSBT जरी केला तर MSBTच्या अंडर दाखवतील. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट, हा महत्त्वाचा पार्ट आहे. जर तुम्ही फक्त गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट जर पाहत असाल तर या ठिकाणी तुम्ही गव्हर्नमेंट क्लिक करा. जर समजा तुम्ही सगळेच बघताय तर ऑल करा. जर तुम्ही प्रायव्हेट बघताय तर त्या डिपेंड आहे, त्याच्यानुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. जर तुम्ही गव्हर्नमेंटचा प्रेफरन्स देत असाल तर डेफिनेटली गव्हर्नमेंटवरती क्लिक करा. त्यानंतर हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही भरू शकता. म्हणजे याच्यामध्ये DTE रिजन कोणता आहे, सपोज करा छत्रपती संभाजीनगर आहे, मुंबई आहे, म्हणजे तुम्हाला एकदम सॉर्टेड फॉर्ममध्ये या ठिकाणी भेटून जाईल. आणि ज्यावेळेस तुम्ही याचे सर्च कराल तर त्यावेळेस सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं खाली लिस्ट येईल. बघा इथं या ठिकाणी जर पाहिलात तर ही लिस्ट आहे. टोटल इन्स्टिट्यूट 32 आहेत आणि टोटल इन्स्टिट्यूटचा इंटेक आहे 2460. तर याच्यानुसार दिलेलं आहे. या ठिकाणी बघा, हा आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, देन दुसरा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक खामगाव, त्याचा जो सिव्हिल इंजिनिअरिंग आहे त्याचा TFWS कोड, हा सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या येतील. हा फक्त सांगण्याचा मेन पर्पज काय आहे की तुम्हाला क्लिअर राहील की तुम्ही जे इन्स्टिट्यूट डिसाईड केलंय ते तुम्ही प्रायव्हेट आहे, गव्हर्नमेंट आहे की काय आहे. चला, तर आपल्या कॅपच्या फॉर्मकडे येऊया. इथून तुम्ही एक वेळेस चेक करा अगोदर, याची लिंक मी दिलेली आहे. येस, त्यानंतर तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. सपोज करा मी गव्हर्नमेंट सिलेक्ट करतोय, ऑटोनॉमस सिलेक्ट करतोय, देन छत्रपती संभाजीनगर असेल, जे कोणते रिजन्स असेल ते तुम्ही डिपेंड करेल ते सिलेक्ट करा. देन मी इंग्लिश मराठी दोन्ही पण करतोय. TFWS येस नो मी येस केलेलं आहे. देन कोर्सेस और इन्स्टिट्यूट, मी कोर्सेसवरती किंवा इन्स्टिट्यूटवरती काही जरी केला तरी काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही डिपेंड करा की काय आहे, तुम्ही डिसाईड करा. नेक्स्ट, प्रोसीड विथ सेव्ह आणि प्रोसेस करा. सेव्ह आणि प्रोसीड केल्यानंतर जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला जे असणार आहेत तर ते कॉलेजचे नावं येतील. राईट, हे फक्त तुम्हाला डेमोसाठीचा व्हिडिओ आहे, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी 3 दिसतात. पण तुम्ही लक्षात ठेवा, कमीत कमी एक ऑप्शन भरायचा आहे आणि मॅक्सिमम तुम्ही 300 ऑप्शन्स भरू शकता. पण एवढी शक्यतो कोणी भरत नाही, पण एखादी राहतात खूप हौसी, ते भरतात. पण लक्षात ठेवा की मिनिमम तुम्हाला एक भरायचा आणि मॅक्सिमम 300ची लिमिट आहे. जर तुमचा स्कोअर चांगला असेल तर जास्त वगैरे न भरता तुम्ही फक्त 1-2च भरून ते फायनल करू शकता. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा एक पॉईंट सांगतोय तुम्हाला, तो नीट लक्ष द्या. काय होतं की कॅपचा एक रूल आहे किंवा जो ऑप्शन फॉर्म किंवा DTचा एक रूल आहे, त्या रूलनुसार असा आहे की जर समजा तुम्ही एखादी ऑप्शन भरला आणि तो एक नंबरला आहे, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही पुणेचं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे घेतलाय आणि कॉम्प्युटर ब्रांच तुम्ही फिल केलाय, तो तुम्ही प्रेफरन्समध्ये एक नंबर ठेवलाय आणि तुमचा नंबर लागला एक नंबरला, तर तुम्हाला सेकंड राऊंडसाठी जाता येत नाही. काय म्हणतोय मी, जर तुम्ही इन्स्टिट्यूट डिसाईड केलाय आणि तुम्ही जो इन्स्टिट्यूट डिसाईड करून जो प्रेफरन्स आहे तो एक नंबरला जर ठेवला असेल तर तुम्हाला तो ऑटो फ्रीज होतो, तो बेटरमेंटसाठी जाता येत नाही. त्यामुळे तुम्हाला जो इन्स्टिट्यूट पाहिजे आहे, जो इन्स्टिट्यूट पाहिजे तर तोच तुम्ही प्रेफरन्स 1 नंबरला ठेवा, जेणेकरून जर तो ऑटो फ्रीज झाला तर तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन घेता येईल. आणि जर समजा इन केस तसं न करता तुम्ही एक कॉलेज भरले आणि दुसऱ्या कॉलेजमध्ये एक ऑटो फ्रीज झाले तर तुम्हाला त्या राऊंडमध्ये राहता येणार नाही, तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन्स घ्यावंच लागेल, हे मॅन्डेटरी आहे. राईट, तर चला बघा, या ठिकाणी तुम्ही असे वेगवेगळे कॉलेजेस जे असतील ते कॉलेजेस तुम्ही फिल करू शकता. इथं त्याचे फिल केल्यानंतर ते चॉईस कोड, त्याची ब्रांच कोणती आहे, ते टाईप कोणता आहे, म्हणजे अनएडेड म्हणजे प्रायव्हेट आहे, गव्हर्नमेंट आहे, त्याचं इन्स्टिट्यूटचं पुढे नाव येतं, तो डिस्ट्रिक्ट येतो. आणि त्याच्यानंतर इथं जर पाहिलं तर हा आहे OHD. HD हे काय आहे ते सांगतो तुम्हाला. HD म्हणजे होम डिस्ट्रिक्ट. होम डिस्ट्रिक्ट म्हणजे काय असतं, सपोज करा तुमचं 10वी जे आहे ते पुणेमध्ये झाले आणि तुम्ही पुणे जिल्ह्यासाठीच अप्लाय करताय, तर तो असेल होम डिस्ट्रिक्ट. पण जर समजा तुमचं जे शिक्षण आहे ते पुणेमध्ये झाले आणि तुम्ही एखादी छत्रपती संभाजीनगरचं कॉलेज आहे ते अप्लाय करताय, तर ते झालं अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट, त्याला म्हणतात OHD. तर हे लक्षात ठेवा, ते भरती वेळी तुम्ही चेक करा की तुम्ही OD म्हणजे HD भरताय की OHD मध्ये आहात, तर ते चेक करा. हे सगळे तुम्हाला हा डेमो लिंक बनवलेली आहे, याच्यामधून तुम्हाला लक्षात येईल की काय आहे कसं आहे. राईट, ज्यावेळेस तुम्ही हे असे 5, 10, 15 जेवढे पाहिजे तेवढे ऑप्शन्स टाकल्यानंतर शेवटी तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. येस, सेव्ह आणि प्रोसीड करायचे. सेव्ह आणि प्रोसीड केल्यानंतर तुमचा नवीन जे असणार आहे ते नवीन लिंक येईल. मी जे ऑप्शन्स भरले होते ते तुम्हाला इथे येतात. आता याच्यामध्ये होतं काय की सपोज करा मला हा जो आहे हा वाला की हा ऑप्शन मला एक नंबरला पाहिजे,
म्हणजे याच्यामध्ये तुम्ही अगोदरच सिक्वेन्स ठरवून ठेवायचे की तुम्हाला कोणता प्रेफरन्स कोणत्या नंबरला ठेवायचा. जसं की इथं जर पाहिला तर हा प्रेफरन्स नंबर 1, इथं जर पाहिला तर ती तुमची कोणत्या ऑप्शन्समध्ये ठेवायची. सपोज करा मला हा जो आहे तो मला 1 नंबरला घ्यायचा, तर याच्यावरती तुम्ही क्लिक करा आणि त्याला फक्त शिफ्ट करा वरती. जर तुम्ही पाहिला तर इथं तो वरती होतोय. सपोज करा मला हा 2 नंबरला ठेवायचा आहे, तर तुम्ही याला 2 नंबरला ठेवू शकता. हा मला सगळ्यात शेवटी ठेवायचा आहे, तर तुम्ही हा शेवटी ठेवू शकता. देन हा जर मला 3 नंबरला ठेवायचा, तुम्ही हा नंबर 3 नंबरला ठेवू शकता. तर असं करून तुम्ही काय करू शकता की हा चेंजेस करू शकता किंवा हा प्रेफरन्स जे आहे ते प्रेफरन्स ऍड करू शकतात. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, प्रेफरन्समध्ये नंबर 1 चा जो प्रेफरन्स असेल हा ऑटो फ्रीज होतो. जर तुम्ही हा प्रेफरन्स नंबर 1 टाकलाय आणि हा जर तुमचा नंबर लागला, तर तुम्हाला ऑप्शन नाहीये, तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन्स घ्यायचंच आहे आणि ते घ्यावंच लागतं. तुम्ही त्याच्यानंतर प्रोसेसमध्ये राहू नाही शकत. तर 1 नंबरचा जो प्रेफरन्स असेल तो खूप काळजीपूर्वक भरा. त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला जर चेंजेस करायचे असेल तर तुम्ही हा प्रिव्हियसमध्ये ऍड चॉईस कोडमध्ये वापस जाऊ शकता. ऍड चॉईस कोडमध्ये झाला तर प्रिव्हियस वरती येतं आणि इथून तुम्ही ऍड करू शकता. राईट. तर बघा हा आपण सिक्वेन्स लावलेली आहे. सिक्वेन्स लावल्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि प्रोसीड करायचं आहे. सेव्ह आणि प्रोसीड केल्यानंतर जर पाहिलात तर तुम्हाला हा येतात तुम्ही जी सिक्वेन्स लावलेली आहे तर ती सिक्वेन्स तुम्हाला इथे येतात की प्रेफरन्स नंबर 1 ला तुम्ही काय ठेवले, 2 ला काय ठेवले, हा 3 ला काय ठेवले. आता तुमच्या मधल्यापैकी म्हणतील सर ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग AI ML काय आहे, TFWS काय. तर हे फक्त तुमच्यासाठी एक डेमो लिंक आहे, त्याच्यामध्ये आम्ही हा बनवलेला आहे जेणेकरून तुम्हाला पूर्ण आयडिया आली पाहिजे की काय आहे 2 आणि प्रोसेस कशी आहे. त्यामुळे आम्ही हा लिंक बनवली आहे खास तुमच्यासाठी. त्याच्यानंतर बघा हे सिक्वेन्स तुम्हाला दिसतील, हे प्रेफरन्स तुम्हाला चेक करायचं आहे आणि जर समजा तुमचे हे जर प्रेफरन्स हे जे प्रेफरन्स आहेत हे तुम्हाला योग्य वाटत असतील तर तुम्ही इथं पासवर्ड एंटर करा आणि त्याच्यानंतर प्रोसेस असेल. जर समजा तुम्हाला प्रेफरन्स चेंज करायचा असेल तर या ठिकाणी जो सेट प्रेफरन्स आहे याच्यावरती क्लिक करा आणि देन आफ्टर तुम्ही याच्यामध्ये वापस ते प्रेफरन्स जे असतील ते बदलू शकता आणि त्यानंतर तुम्ही सेव्ह आणि प्रोसीड करा. सेव्ह आणि प्रोसीड केल्यानंतर जर पाहिला तर या ठिकाणी तुम्हाला जो कोणता तुमचा पासवर्ड आहे, लॉगिनचा जो पासवर्ड आहे तो लॉगिनचा पासवर्ड या ठिकाणी एंटर करा अँड देन गो फॉर द कन्फर्म. कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला हा एक असा एक विंडो ओपन होईल. विंडोमध्ये जर पाहिला तर ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड 1 त्याच्यानंतर तुमचा हा आयडी असेल. हा एक डमी आयडी आहे त्यामुळे हा कन्सिडर करू नका. तुम्हाला फक्त हा लिंक जी आहे ना ही लिंक तुम्हाला खास बनवली आहे तुम्हाला समजण्यासाठी फॉर्मसाठी. त्याच्यानंतर या ठिकाणी 2 ऑप्शन्स येतील, प्रिंट ऑप्शन फॉर्म फॉर द कॅप राऊंड 1 और प्रिंट ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड वर विथ कोर्स नेम अँड इन्स्टिट्यूट. याच्यामध्ये जर केला तर फक्त आणि फक्त तुम्हाला कोड येतात आणि याच्यामध्ये जर केला तर तुम्ही नाव आणि त्या कॉलेजचं जो नाव आहे ते नाव आणि त्याच्यानंतर तुम्हाला कोर्स येतो. कोर्स नेम म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, कॉम्प्युटर असेल, AIDS असेल, मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, जे काही असेल ते इथं असणार आहे. ते ज्या ठिकाणी तुम्ही अप्लाय केले ते असणार आहे. आणि ज्यावेळेस सपोज करा मी जर हा 1 नंबरचा जर क्लिक करतोय, क्लिक केल्यानंतर काय होतंय बघा. येस, ज्यावेळेस मी 1 नंबरचा क्लिक केलाय त्या 1 नंबरचा क्लिक केल्यानंतर हा तुम्हाला फायनल रिसिट भेटणार आहे की याच्यामध्ये तुम्हाला तुमचे जे चॉईस कोड आहेत ते चॉईस कोड्स. आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हा शेवटी टी दिसतोय, टी म्हणजे काय असणार आहे, हा TFWS चा कोड आहे, हा पण TFWS चा कोड आहे. या ठिकाणी सगळी इन्फॉर्मेशन हाईड केली आहे कारण ते तुम्हाला समजण्यासाठी आपण बनवलेलं आहे. तर या ठिकाणी हे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हेरीफाय करायच्या आहेत. तुमचं नाव काय आहे, त्याच्यानंतर तुमची कास्ट जे असेल ते सगळ्या गोष्टी TFWS मध्ये भरले हो नाही, मेल, तुमचं जेंडर जे असेल, कॅटेगरी कोणती आहे, तुमचा मेरिट लिस्ट नंबर काय आहे, पर्सेंटेज किती आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं व्हेरीफाय करायच्या आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला चेक करायच्या. प्रेफरन्स तुम्ही जो भरला आहे त्यानुसारच ते आलेला आहे का. लक्षात ठेवा, एक वेळी जर तुमची रिसिट जनरेट झाली तर तुम्ही तुमचा फॉर्म एडिट नाही करू शकणार अंडर एनी कंडिशन्स. त्यामुळे फॉर्म भरण्याच्या अगोदर ती व्यवस्थितरित्या विचार करा की तुम्हाला प्रेफरन्स कोणता ठेवायचा आहे. ऑटो फ्रीज होऊ द्यायचा नसेल किंवा जर ऑटो फ्रीज मधलाच तुम्हाला ऑप्शन निवडायचा असेल तर त्या ठिकाणी व्यवस्थित फॉर्म भरा जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही. तुम्ही या प्रोसेसमध्ये शेवटपर्यंत टिकून राहाल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली हा व्हिडिओ आपल्या मित्रासोबत नक्की शेअर करा जेणेकरून ते पण आजपासून तयारीला लागतील की कॅप फॉर्म कसा भरायचा, प्रेफरन्स कसे ठरवायचे. त्यानंतर द MSBT गाईड या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि याच्यानंतरचे जे प्रोसेस असतील जसं की कॅप राऊंड लागल्यानंतर आपल्याला तुम्हाला काय हेल्प लागेल किंवा बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी असतील त्यासाठीचं हेल्पसाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला आत्ता जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर चला भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.